स्वदेशी न्यूज 24 सामान्य जनतेचा आवाज। देवणी तालुक्यातील वलांडी येथील श्री व्यंकटेश विद्यालय येथील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि ऋणनिर्देश सोहळा पार पडलाय। सन 2000च्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आणि ऋणनिर्देश बुधवार दिनांक 25 डिसेंबर रोजी पार पडलाय। मित्रत्वाचे ऋणानुबंध आणि गुरुजनांप्रती असलेली कृतज्ञता यामध्ये सामाजिकतेचे भान जपत 10वीतील वर्गमित्र तब्बल 25 वर्षांनी एकत्र जमले। गप्पांची मैफिल करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। सर्वांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि गुरुजनांप्रती आदर व्यक्त केला। शाळेच्या संकल्पनेनुसार आधारित स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंचावर अध्यक्ष म्हणून व्यंकटरावजी पाटील हे उपस्थित होते, तर प्राध्यापक राठोड, शिक्षक बिरगे, कुलकर्णी लांडगे, कोमलताई, महानंदाताई भोसले, श्रीसागर पाटीलताई, धनाजी पाटील, रणजित पाटील आदी उपस्थित होते। शिक्षक आणि शिक्षिकांचा शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला आणि सोबत गुरुदक्षिणा म्हणून सर्व गुरुजनांना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देण्यात आली। इयत्ता 10वी म्हणजे प्रत्येकाच्या शैक्षणिक मार्गातील महत्त्वाचा टप्पा। या टप्प्यानंतर प्रत्येक आपापल्या योग्यतेनुसार आणि आवडीनुसार पुढच्या मार्गाची निवड करत असतो। असा हा टप्पा ओलांडून आज 25 वर्ष पूर्ण झाली। 10वीच्या परीक्षा दिल्यानंतर आमचे बहुतांश मित्रमैत्रिणी वेगवेगळ्या मार्गावर गेले। करिअरच्या मागे धावत असताना मित्रांना भेटणे तर दूरच, पण बोलणेही नव्हते। पण व्हॉट्सअप आणि फेसबुकनं आमच्या मैत्रीचा पुनर्जन्म झाला आणि आज तब्बल 25 वर्षांनी एकत्र जमलो, असे विचार काही माजी विद्यार्थ्यांनी व्यासपीठावर मांडले। या विद्यालयातील अनेक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी डॉक्टर, वकील, शिक्षक, इंजिनियर, सायंटिस्ट, पत्रकार, प्राध्यापक, बँकेतील कर्मचारी, अधिकारी, कंडक्टर, बिझनेसमॅन, शेतकरी आदी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत। तब्बल 25 वर्षानंतर हे सर्व माजी विद्यार्थी एकत्र जमल्यामुळे एक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून दर 5 वर्षाला किंवा 10 वर्षाला अशा माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्याचा कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे, असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलं। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी परिश्रम घेतला होता। स्वदेशी न्यूज साठी अजमत खान पठाण, जिंतूर।